माझ्या कथेचे नाव आहे नवी दिशा नवी पहाट. कोरोना काळातील ती भयानक परिस्थिती जिकडे तिकडे मृत्यूचं तांडव पसरलेलं होतं. सगळ्यांचीच कामधंदे ठप्प झाले होते. एका छोट्याशा गल्लीत माझं छोटस एक किराणा दुकान होतं. रात्रीचे 10 वाजले होते. दुकान बंद करायची वेळ होती. तेवढ्यात तिसीतली एक तरुणी दुकानाच्या कोपऱ्यात 2 वर्षाच्या बाळाला घेऊन बसली होती. भुकेने व्याकुळ झालेलं ते मूल रडत होतं, पण त्याची तिला पर्वा नव्हती. शून्य नजरेने बघत बाळाला चूप करीत होती. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून मी तिकडे वळलो. ती निराधार असल्याचं जाणवलं. मी तिला ब्रेड बिस्किट खायला दिली. बाळ जरा वेळाने शांत झालं. हे तिचे नित्याचेच झाले होते. बाळाला एका फाटक्या गोधडीत झोपवून खायला कुठे मिळते का शोधत फिरायची. पोटाची भूक तिला शांत बसू देत नव्हती. माझी तिची ओळख आता चांगलीच झाली होती. ती मला दादा म्हणायची. मनात मला प्रश्न पडायचा, हिच्या पदरी पडलेलं मूल कुणाचं असेल तर तो कुठे असेल, तर मग ही एकटीच कशी? एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाले होते. एक दिवस मी तिला विचारलेच, का ग, या बाळाला घेऊन एकटीच का भीक मागतेस? कुठे काम मिळत नाही का बघायचं? लहानपणीच आई वडील वारले, जवळचं म्हणायला असं कुणीच नव्हतं. एकटी निराधार दिवसा भीक मागायची आणि रात्री आडोशाला ऊन पाऊस थंडीत पडून असायची. जंगली रानटी जनावर रात्री आपलं भक्षक शोधतच असतात. ही जनावर जंगलातच नाही तर समाजात मोकाट फिरतच असतात. ही मुलगी या नरभक्षकांच्या तावडीत सापडलीच. जीवाच्या आकांताने तिने आरडाओरडा केला, पण ऐकायला कुणाजवळ वेळ नव्हता. प्रत्येकाला आपली मंजिल गाठायची होती. ही आपली कोण लागते, ना मुलगी ना बहीण, या आविर्भावात सारे व्यस्त. काही काळानंतर 2 वर्षाच्या मुलाला घेऊन दुकानासमोर बसू लागली. मी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेलो, पण डोक्यात त्या मुलीचं विचार चक्र मात्र चालूच होतं. घरी कधी पोहोचलं याचं भानही मला उरलं नाही. माझी पत्नी कधीचीच देवाला प्रिय झाली होती. कोरोना काळात आई वडीलही गेले होते. मुलं नव्हतीच. एकटाच जीवन जगत होतो. पण मला त्या मुलीची दया येत होती. तिचं मूल तिला जगण्याचं बळ देत होतं. जगात तिचं मूल सोडून तिचं म्हणायला दुसरं कोणीच नव्हतं. मूल तर आहे सोबत, भविष्याचा आधार. या सकारात्मकतेने तिनं आई पण जपलं आणि मुलाला जगवण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी मी नेहमीप्रमाणे दुकान उघडलं. तिला प्रश्न केला, काम का करत नाही ग? ती फक्त मान हलवायची, शून्यात बघत बसायची. अगदी खरे, आज तिने जे उपभोगले फुकट सल्ले तिच्या काय कामाचे? इतका मोठा विश्वासघात झाल्यावर माझ्यावर का विश्वास ठेवायचा? सर्वच हरवलेली ती मुलगी, या मुलीला सांभाळणारा कुणी जोडीदार जर मिळाला तर ती या विमनस्क परिस्थितीतून बाहेर पडेल आणि मी पण निश्चिंत होईल. कारण ती मला दादा म्हणायची. त्या रूपानं मला एक बहीण मिळाली होती. मी तिच्यासाठी, बाळासाठी जमेल तसे खायचे सामान, औषधं आणून देत होतो. आता ती बरीच चांगली झाली होती. जीवनात आलेल्या भयंकर वादळाला ती विसरण्याचा मात्र प्रयत्न करीत होती. अशा अत्याचार झालेल्या भीक मागणाऱ्या मुलीला तिच्या बाळाचं कोण स्वीकारणार, हा मोठा प्रश्न मला भेडसावत होता. तिला तिचा हक्काचा म्हणवणारा साथीदार कसा मिळेल? काळ सरकत होता. कोरोनाचं थैमान थोडं थांबलं होतं. अशातच एक तरुण मुलगा दुकानात काम काही मिळते का या आशेपायी माझ्याकडे आला. आषाढभूत नजरेने पाहत होता. क्षणात एक नजर त्याची त्या मुलीवर पडली. तो प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे बघू लागला. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून तो बोलायच्या आतच मी तिची इत्यंभूत माहिती त्याला दिली. चांगला गोड मुलगा होता तो. त्यानेही आयुष्यात खूप खस्ता खाल्ल्या होत्या. तरीही न हारता त्याच्या वागण्यात जिद्द, नम्रता दिसून येत होती. शब्दातील नम्रता आणि गोडवा ठासून भरलेला होता.
तो जर हरवला तर याच शब्दाचा स्वतःवर भार होतो, त्याचं ओझं वाटू लागतं. त्याला भीक नको होती, काम मागायला तो आला होता. काम करून एक छोटासा व्यवसाय सुरू करायचा होता. ही मनोमन इच्छा त्याने मला बोलून दाखवली. साहेब, माझे आई वडील लहानपणी देवाघरी गेले हो. काका मामाकडे कसा तरी वाढलो. त्यांच्या तिरस्कारित नजरा मला सहन झाल्या नाहीत. खूप छान मन मिळावू प्रामाणिक मुलगा. एक दिवस मी त्याला सहज प्रश्न केला, बेटा राजेश, आता आपण लग्न करावं म्हणतो मी. कामाचा छान जम बसला आहे तुझा. तो जरा लाजला. हळूच खाली मान घालून ओठात हास्य लपवून, हो साहेब, बघा तुम्हीच एखादी मुलगी, मी आहे तयार. तुम्ही म्हणाल त्या मुलीशी मी लग्न करायला तयार आहे. झालं तर मग मला तेच पाहिजे होतं. वेळ प्रसंग पाहून मी मनाचा हिय्या करून त्या मुलीची सर्व परिस्थिती कथन केली. नम्रपणे मी मुलीचा बाप आहे या आविर्भावात त्याला म्हणालो, या मुलीशी करशील का रे लग्न? क्षणभर विचार करून माझ्याकडे हळूच बघत म्हणाला, साहेब, माझ्यासारख्या बेरोजगार निराधार मुलाला आपण वर काढलं. आपल्या उपकाराची परतफेड करायची मला संधी मिळाली. वर उठलेल्यांना खाली पाडायला ताकद लागत नाही, तेवढी खाली पडलेल्यांना उठवायला ताकद लागते साहेब. हे मी आपल्यापासूनच शिकलो. साहेब, आपण मला उठवलं, जगण्याचं बळ दिलं, जगात एक नाव दिलं ते तुम्हीच. आज मी हेच करणार साहेब. एका निराश्रितेला उठवायला आणि तिच्या मुलाला माझं नाव द्यायला मी तयार आहे. तो लग्नाला तयार झाला. माझा आनंद मात्र गगनात मावेनासा झाला. माझ्यापेक्षा वयाने लहान असूनही तो मला माझ्यापेक्षाही समजदार, मोठ्या मनाचा, उदात्त अंतकरणाचा हा गोड मुलगा राजेश. मी त्याचा हात हातात घेतला. अश्रू मात्र लपवता आले नाही. क्षणभर त्याच्या पायावर झुकलो. तसाच त्याने मला उठवले. साहेब, अहो हे काय करता? असे म्हणून त्याने माझे पाय धरले. तसेच त्यालाही आपले अश्रू आवरता आले नाही. या अत्याचार झालेल्या निराधार मुलासह स्वीकारण्याची तयारी त्याने दाखविली. मी त्या दोघांची भेट घडवून आणली. कुठलीही बळजबरी करून निर्णय घेऊ नये असे मी मात्र बजावले होते. त्या दोघांनी एकमेकांना समजून पारखून लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज मी खूप आनंदी आणि खुश होतो. मी एका जबाबदारीतून मुक्त होणार होतो. माझी प्रेमळ बहीण, माझी लाडाची बहीण राणी. आयुष्याच्या या द्विधा परिस्थितीतून आज जरा मी मोकळा श्वास घेतला. लग्नाच्या कार्यक्रमात मी सर्वच भूमिका पार पाडल्या. आई, बाप, भाऊ, बहीण, नातेवाईक मंडळी, सर्व काही मीच मुलीची आई बनून एकांतात रडलो. लग्नात वरातीतही मीच मिरवत होतो. खोटं खोटं हसून मीच माझी समजूत काढली. सासरी जाताना जशी मुलगी रडते तशी राणीने दादा म्हणून मला गळा मिठी मारली. त्याच क्षणी मी तिचा बाप झालो. आईच्या लग्नात 2 वर्षाचा तिचा मुलगा मात्र साक्षीदार होता. सर्वच भूमिका मी नाटकासारख्या पार पाडल्या. ते दोघेही या मुलांची छाया बनून या बिन बापाच्या मुलाला आपलं नाव देऊन जीवन सार्थक केलं. खऱ्या अर्थाने आज तो बाप झाला. दाग लागलेल्या या भेसूर आयुष्याला संगीताची जोड मिळाली. या संगीताचा मी मात्र एक रसिक. आज हा सारा चित्रपट नजरेसमोर झळकला. तो ती आई होणार म्हणून हे सांगायला तो माझ्या समोर हात जोडून नम्रपणे उभा होता. मी म्हणालो, अरे असा लाजतोच काय? मी समजलो, बाप आहे मी तिचा. कामधंदा सोडून बसतो आता बाळाचे झबले दुपटे शिवत. तो जरा लाजला. हसतच मान खाली घातले. दोघांच्याही डोळ्यातला आनंद लपत नव्हता. कोरोना काळात सारेच कामधंदे ठप्प झाले होते. पण हरकत नाही, मी त्याच्या पाठीवर विश्वासाचा हात ठेवला. निश्चिंत राहा, काळजी करू नकोस. पहिलं बाळणपण तसं माहेरीच असते हे मला माहित होतं. संपूर्ण तयारी बाळणपणाची करून मी निश्चिंत झालो. नंतर तिची प्रसूती झाली. सुंदर देखणं बाळ, जसं चिखलात उगवलेलं कमळ. बाळाला घेऊन माझ्या समोर ती उभी होती. काहीच बोलली नाही. डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. मला बघताच तिने डोळे पुसले.
खूप सुंदर आहे ग तुझं बाळ, मी म्हणालो. अगदी तुझ्यासारखंच. काय नाव ठेवायचं बाळाचं असं म्हणताच ती जरा लाजली. मी उठतच पुन्हा प्रश्न केला, राणी, काय नाव ठेवायचं ग बाळाचं? माणिक. काय? जरा जोरातच बोललो. तीही दचकलीच. म्हंटल, घाबरू नकोस. का ग? माणिक हे तर माझंच नाव. म्हणाली, होय दादा, आपणच माझ्या काटे भरल्या खडतर आयुष्यात माणिक मोत्याचा पाऊस पडला. मी धन्य झाले दादा. माझे आयुष्यही आपणास मिळो. माझ्या आयुष्यातील उणीवा आपण भरून काढल्यात. माझ्या मुलाचं हेच नाव ठेवलं तर त्याला या गोष्टीची सतत जाणीव होत राहील. हो ना दादा? राजेश या बाप लेकीचं संभाषण मात्र मोठ्या आनंदाने ऐकत होता. आपल्यासाठी हे साहेब म्हणजे आपल्या आयुष्याला लाभलेले देवदूतच. खूप खुश होते दोघेही. काळ पुढे सरकत होता. माणिक दादा आता वार्धक्याच्या वाटेवर हळूहळू सरकत होते. दुकान चालूच होतं. त्यांच्या पुढे कुणीच नव्हतं. त्यामुळे ते आपला बराचसा वेळ मित्रांच्या संगतीत घालवायचे. राजा राणीचा संसार मजेत चालला होता. मुलं आता फार मोठी झाली होती. राजेशचा व्यवसाय बऱ्यापैकी चालू होता. कशाचीच चिंता नव्हती. मागच्या आठवणी धुसर झाल्या होत्या. तिला त्या पार पुसून टाकायच्या होत्या. प्रेमाच्या वर्षावात तिला न्हावून निघायचे होते, खेळायचे होते, बागडायचे होते. मुलं अभ्यासात फार हुशार होती. तिच्या इच्छेप्रमाणे मुलाला तिने वकील बनवले व दुसरा डॉक्टर. तिच्या इच्छा पूर्ण झाल्या होत्या. जेणेकरून समाजातील अशा वासनांध झालेल्या नराधमांना धडा शिकवायचा होता. माझ्यासारख्या माझ्या लेकींवर असा प्रसंग उद्भवू नये यासाठी माझा मुलगा वकील बनून योग्य तो न्याय देईल यासाठी ती मुलांना शिकवत होती. ही समाजाला लागलेली कीड समूळ नष्ट व्हावी. मुलींना, स्त्रियांना मोकळा श्वास घेता येईल. आज राणीची इच्छा पूर्ण झाली होती. नव्या आशेचा किरण झळकत होता. माणिक दादांना काम पेलवत नव्हते. त्यांनी आपले दुकान दोघांच्या स्वाधीन केले. त्यांना आता कसलीच चिंता नव्हती. सर्वजण त्यांची सेवा करायचे. सगळे खुश होते. दिवस कसे आनंदात जात होते. गतकाळावर पडदा पडला होता. सुना नातवंडाने घर गजबजले होते. नवी पहाट उगवली होती. बाळा, कितीही मोठा झाला तरी तान्हा बाळ बनून मूल नसलेल्या आईचं मूल व्हावं. तसेच अनाथ बहिणीचा भाऊ बनून राहावं. रस्त्यात पडलेल्या अनाथ निराश्रित बहिणीचा बाप बनून राहा. दादा, मी माझ्या बाळाला खूप मोठं करणार, शिकवणार हे बोलताना तिला मात्र हुंका आवडता आला नाही. आलेला हुंका कसा बसा गिळला आणि माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. दादा, ठेवू का हो तुमचं हे नाव? आपली इच्छा असेल तर. दादांना ते शब्द मधून मधून आठवत होते. मी म्हटले, परवानगी काय मागतोस? आज तूच माझा बाप झालास बेटा. एका मोठ्या जबाबदारीतून खऱ्या अर्थाने आज मी मोकळा झालो. आपल्याला नवी दिशा, नवी पहाट दाखवणाऱ्या, मला नव्याने जन्म देणाऱ्या माझ्या आई बापाच्या चरणी आज मी नतमस्तक झालो. राणी राजेश यांच्या आयुष्याची नवी दिशा, नवी पहाट. साहित्य विश्व या मालिकेमध्ये राधा खांजोडे यांची ही कथा आपण ऐकलीत.